नमस्कार, पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सूरज निकमच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना भोर पोलिसांनी वडगाव डाळ हद्दीतून सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. जालना जिल्ह्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघात झाला असून 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर अधिकाऱ्याला मानवी तस्करीचे रॅकेट चालवण्याप्रकरणी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विपिन कुमार डागर असे या लेफ्टनंटचे नाव असून INS केरळमधून अटक करण्यात आली आहे. जालना शहरातील चंदनजरा भागात एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. मुंबईतील मालाड परिसरात एका आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडले होते. आईस्क्रीम फॅक्टरीत कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्याचे हे बोट असल्याचे DNA चाचणीतून निष्पन्न झाले आहे. शर्यतीच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून एकावर गोळीबार झाल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली आहे. यामध्ये रणजित एकनाथ निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नीटमध्ये गुणवाढ करून देण्याचे आमिष दाखवून पालकांना गंडविणारा आरोपी गंगाधर याला CBIने अटक केली आहे. अनैतिक संबंध लपविण्यासाठी एकाने आपली घटस्फोटित प्रेयसी आणि तिचा 15 वर्षाचा आणि 8 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विम्याचे पैसे मिळविण्यासाठी आरोपीने एका भिकाऱ्याला खाऊ घातले, नवीन कपडे दिले आणि गाडीत बसून पेटवून दिले होते. यामध्ये भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाला जरूर क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.